कथित ऑडिओ क्लिपमुळे राष्ट्रवादीतील धुसफूस गेला। अजितदादांबद्दल आक्षेपार्ह बोलतानाची क्लिप सुनेत्रा पवारांकडे। सूत्रांची माहिती, राष्ट्रवादीच्याच एका नेत्यानं सुनेत्रा पवारांना ऑडिओ क्लिप ऐकवली अशी देखील सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीतल्या बड्या नेत्याची पार्थ पवारांविरोधात शरद पवार यांच्याकडे तक्रार। आम्ही पक्षासाठी मेहनत घेतली, आमचा मान सन्मान राखायला हवा, कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज द्या, नेत्याची पवारांकडे मागणी। सूत्रांची माहिती, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा झाले असल्याचं पार्थ पवार यांना वाटतंय। शरद पवार यांच्याकडे तक्रार जरी झाली असली तरी पार्थ पवार ऐकणारे नाही, अंजली दमानिया यांचं वक्तव्य। मराठा आरक्षणासाठी जरांगे यांचा पुन्हा एल्गार। अंतरवाली सराटीत 30 तारखेपासून आमरण उपोषण। 1994च्या धर्तीवर सातारा, कोल्हापूर, पुणे संस्थांचा JR काढा, जरांगे आपल्या मागणीवर ठाम। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबद्दल मला द्वेष नाही, मात्र हैदराबाद गॅझेटचा JR काढल्यानंतर प्रमाणपत्र का रोखलं? जरांगेंचा सवाल। आंदोलनाच्या तारखेआधी प्रमाणपत्र द्या, जरांगेंचा अल्टिमेटम। मनोज जरांगेंना कुणीतरी भेटल्यानंतर त्यांनी उपोषणाचा इशारा दिला। फडणवीसांबाबत रोष असल्यानं त्यांचं नाव घेतलं जाते, जे चुकीचं आहे। प्रसाद लाड यांचं हे वक्तव्य। मनोज जरांगे एकनाथ शिंदेंचा कार्यकर्ता असू शकतो, मराठा समाजाचा नेता मात्र असू शकत नाही। गुणरत्न सदावर्तेंची जरांगेंवर ही टीका। अंधेरीमध्ये लव जिहाद विरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं आंदोलन। आमदार मुर्जी पटेल यांचं नाव असलेल्या बोर्डाच्या आंदोलकांकडून तोडफोड, रास्तारोको करत जोरदार घोषणाबाजी। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील 2 आरोपींना आता CBI कोठडी। PB कुलकर्णी आणि मनीषा वाघमारेला 10 दिवसांची कोठडी। बायोलॉजी प्राध्यापिका मनीषा मांढरे अटकेत, CBI कडून मांढरेच्या घराची झाडात झडते। नीट परीक्षा रद्द झाल्यानं प्रचंड मानसिक धक्का। नैराश्याच्या भरात 3 विद्यार्थ्यांनी आपलं आयुष्य संपवलं। दिल्ली, राजस्थान आणि गोव्यातील विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश। संपूर्ण राज्यभरातील काही भागामध्ये इंधन संकट। वाशिम जिल्ह्यातील 60% पंपांवरती डिझेल पुरवठा ठप्प। बुलढाण्यामध्ये 166हून अधिक पेट्रोल पंपांवरती पेट्रोल डिझेल नाही, तर रत्नागिरीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी CNG तुटवडा, वाहनांची मोठी रीक। गोकुळ दूध संघाकडून गाईच्या दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ, तर 21 मे पासून आता नवीन दर लागू होतील। म्हशीच्या दूध दरामध्ये मात्र कुठलाच बदल नाही। पुण्याच्या सोने सांगवीमध्ये पोलिसांवर गोळीबार। पोलिसांकडूनही आता स्वसंरक्षणासाठी आरोपींवर गोळीबार, आरोपींचा शोध सुरू। पिंपरी चिंचवडमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगचा गोळीबार। दक्षिण भारत आणि ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये पुढील काही दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज। महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर 6 जूनला मान्सून दाखल होण्याचा अंदाज। गेवराई आणि अंबड तालुक्यातील अनेक गावांमध्ये गोदावरी नदीचं पात्र कोरडं। पिण्याच्या आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर। वारंवार मागणीनंतरही प्रशासनाकडून नदीत पाणी सोडलं जात नाही, नागरिक संतप्त। नसरापूर अत्याचार प्रकरणात राजगड पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं। 15 दिवसांमध्ये 1100 पानांचं हे आरोपपत्र। वैद्यकीय अहवाल, CCTV, प्रत्यक्षदर्शींचे जबाब, तांत्रिक पुराव्यांसह महत्त्वाच्या माहितीचा यामध्ये उल्लेख। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक असेल। विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी हा ब्लॉक। मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण आणि हार्बरवरती पनवेल ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक। गडचिरोली जिल्ह्यात 5 माओवाद्यांचं आत्मसमर्पण। भामरागड आणि छत्तीसगड सीमावर्ती भागात होते सक्रिय। 5 माओवाद्यांवर 38 लाख रुपयांचं बक्षीस। यवतमाळच्या ढाणकीमध्ये अनधिकृत खत साठ्यावर कृषी विभागाचा छापा। खतांच्या 700 गुण्यांचं 15,42,000चा मुद्देमाल जप्त। संबंधितांवर गुन्हा दाखल, 2 जण अटकेत। दुहेरी हत्याकांडानं धुळे जिल्हा हादरला। एका बंधुभावाने दोघांचा बळी घेतला। साक्रीतील वर्धाने आणि उभरांडी शिवारामध्ये मृतदेह आढळल्यानं खळबळ, आरोपी पोलिसांच्या ताब्यात। आंध्र प्रदेशमध्ये चंद्रबाबू नायडू सरकारची नवी योजना। 3रं अपत्य झाल्यास 30,000, तर 4थ्या अपत्यासाठी आता 40,000 रुपयांची आर्थिक मदत देणार। लोकसंख्या वाढीला प्रोत्साहन देण्याचा हा उल्लेख।